मीरा भाईंदर वसई विहार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 ने अंमली पदार्थ विरोधात मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळवत उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात सुरू असलेला मेफेड्रोन एमडी ड्रग्ज तयार करणारा गुप्त कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत 2.7 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण आंतरजातीय रॅकेटमधील एकूण जप्ती 22 कोटी 79 लाख रुपयांवर पोहोचली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईची सुरुवात 4 एप्रिलला मीरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श इमारतीतील एका घरावर टाकलेल्या छाप्यापासून झाली होती। पोलिसांनी फिरदोस अरबाज कुरेशी हिच्या घरातून तब्बल 2,65,17,280 रुपये किमतीचे 1 किलो 324 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले। तपासादरम्यान हा साठा तिचा पती अरबाज वकील कुरेशी याचा असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती। तपासाच्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी मुंबईतील आगरीपाडा, मालवणी, मनोरी तसेच तेलंगणातील जहिराबाद परिसरात धाडसत्र राबवून 18 आरोपींना अटक। या कारवाईत एमडी ड्रग्ज, रासायनिक द्रव्ये आणि लॅब साहित्य असा तब्बल 20.72 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तपास पुढे नेत असताना या रॅकेटची पाळेमुळे उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार 16 जूनला हरदोई जिल्ह्यातील संडीलाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सलीम आरिफ चुटन उर्फ रजाक याला अटक करण्यात आली। त्याच्या चौकशीतून पोलिसांना एमडी ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या गुप्त कारखान्याचा ठाव ठिकाणा मिळाला। यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकून 1 किलो 26 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 300 लिटर MMA रसायन तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध अत्याधुनिक लॅब साहित्य जप्त। या कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले। या संपूर्ण कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गांगुर्डे, दत्तात्रय सरक तसेच अंमलदार शिवाजी पाटील, रवींद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रवीणराज पवार आणि सायबर सेलच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। पोलिसांच्या माहितीनुसार या आंतरजातीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटची आणखी पाळेमुळे देशातील इतर राज्यांमध्येही पसरलेली असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे। आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अंमली पदार्थांचा वापर हा केवळ कायद्याचा भंग नसून तरुण पिढीच्या भवितव्यावर घाला आहे। समाजाने सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना दिल्यास अशा घातक रॅकेटचा कायमचा बंदोबस्त होऊ शकतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।